उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्यात असणार आहेत. संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. मराठवाड्याकरता केंद्राकडून 10,000 कोटींची मागणी देखील केली जाते असं देखील राऊत म्हणतात. ऐकूया. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केंद्र सरकारकडून 10,000 कोटीची मागणी केली. केंद्र सरकार ती मिळाल्याशिवाय मराठवाडा पुन्हा उभा राहणार नाही. उभा राहण्यासाठी फार वेळ लागेल, पण तग धरणार नाही. आत्ताच्या परिस्थितीत 10,000 कोटी तात्काळ मराठवाड्याच्या पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पण सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचा पैसा उरलेला नाही. ज्या सरकारवर साधारण 9 ते 10 लाख कोटीचं कर्ज आहे, ते सरकार शेतकऱ्यांना कुठून मदत करणार? म्हणून नरेंद्र मोदी यांना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आवाहन केलेलं आहे की 10,000 कोटी रुपये तुम्ही तात्काळ द्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाललेले आहेत. त्यांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, पण आम्ही सगळे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात आहोत. आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे. हे किती निर्लज्जपण आहे. लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय, बरं का? म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे, त्याच्यावर तुमचे फोटो, त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह, हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र ह्या लोकांनी निर्लज्जपणाचं अवलंबलेलं आहे मला कळत नाही. म्हणजे ही इथेसुद्धा स्पर्धा चालली आहे का तुमची? लोक मरतायत, आक्रोश चालला आहे, लोक वाहून जात आहेत. म्हणजे अशा प्रकारे काम करणारं सरकार, निर्दयपणे काम करणारं सरकार या राज्यामध्ये आहे. किमान माणुसकी नाही, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणि पैशाची मस्ती. एवढी मस्ती पैशाची असेल तर स्वतःच्या घरच्या तिजोऱ्या रिकाम्या करा. हा आघात साधा नाही. फक्त पिकं नाही वाहून गेली आहे, शेतं, माती, जमिनी वाहून गेल्या. ज्या मातीमध्ये पीक काढलं जातं ती मातीच उरलेली नाही, ती जमीन उरलेली नाही आहे. त्याच्यामुळे पुढल्या अनेक पिढ्यांचं नुकसान आहे शेतकऱ्यांच्या. मराठवाडा शेतीच्या दृष्टीनं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. हे या सरकारच्या लक्षात आलं आहे का? जे आपल्या दाढीचे फोटो, बरं का, पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत, त्यांना हे कळलं आहे का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.